शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपल्या बॅचेसचा तिसरा दिवस आहे। दुसरा मोल्ट उठल्यानंतर आज आपण संध्याकाळची 5वी फीडिंग देत आहोत। त्या अगोदर आपण काय केलेलं आहे तर आळ्यांमध्ये स्पेसिंग वाढवलेली आहे। 25 फुटापर्यंत अशा पद्धतीने 2 रॅक आहेत। तर त्या 2 रॅकला आपल्याला अर्ध्या ह्याच्यापर्यंत अर्धे रॅक 25 फुटापर्यंत आपण दोन्ही साइडचे रुंदवलेले आहेत। आळ्यांना स्पेसिंग दिलेली आहे। आळ्यांची साईज सध्या खूप छान आहे। जशी जशी आळी आता मोठी होईल तसतशी आळी सॅम्पल येते। आळीच्या पाठीवरती चमक येते, त्यावरून तुम्ही समजू शकता की आळी मोल्डच्या आकारावर येत आहे। आता तुम्हाला जी आळी दिसत आहे आळीच्या पाठीवरती काळपट डाग आणि थोडी पिवळसर आळी दिसायला लागते की समजून जायचं की आपली आळी आता मोल्टवर यायला चालू झालेली आहे। 4 फीडिंग पूर्ण झालेले आहेत। 5व्या फीडिंगचं नियोजन आहे। सध्या थोडे आपण एक 5 ते 10 फुटापर्यंत स्पेसिंग वाढवलेली आहे। उद्या सकाळी परत आपण थोडी स्पेसिंग देणार आहोत, जेणेकरून 6व्या फीडिंग वरती आपला मोल्ट हा सेट होण्यास मदत होईल। सध्या थोडी दाटण आहे, परंतु सकाळच्या फीडिंग वरती आपण मोल्ट बसायच्या अगोदर स्पेसिंग देणार आहोत। म्हणजे काय होतं की आळी व्यवस्थित हवा व्हेंटिलेशन होते, त्यामुळे आळी रोगराईला बळी पडत नाहीये। आज आपण आळ्यांवरती कोणतीच पावडर वगैरे धुरळणी केलेली नाहीये, कारण प्रत्येक दिवशीच पावडर मारावं असं काही शास्त्र नाही रेशीम मध्ये। आपण आपल्या सोयीनुसार आलटून पलटून आळ्यांवरती पावडरीचं आपण धुरळणी करू शकतो। सध्या शेड मध्ये फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे की पाठीमागची जी बॅचेस झालेली होती त्या बॅचेस मधल्या उजी माशीचे अंडे खाली पडलेले, त्यामधून जी माशी तयार होत आहे त्या माशीचा थोडा अटॅक दिसत आहे। म्हणजेच माशा आपल्या मच्छरदाणीच्या आतून दिसत आहेत, त्या आपण जसे दिसतील तशा मच्छर बॅटने वगैरे मारत आहोत। तर अशा पद्धतीने आतापर्यंत आपण 5 फीडिंग वरती पोहोचलेलो आहोत। उद्याच्या 6व्या फीडिंग वरती आपला 70 ते 80% मोल्ट बसायला हवा व तो बसेलही। तर मित्रांनो, तुमचे सध्या बॅचेस चालू आहेत का नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मत व्यक्त करा। म्हणजे आपण रेशीम जो आपला ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपमध्ये डेली डिस्कशन होत असते। तसेच रामनगर, बीड, जालना मार्केट, बारामती मार्केट अशा मार्केटचे डेली बाजारभाव पडत असतात, त्यामुळे ते बाजारभाव तुम्हाला पाहायला मिळतील। म्हणजेच तुमच्या जवळपासच्या शेतकऱ्यांशी तुम्हाला त्यामधून कॉन्टॅक्ट साधता येतील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या पण तुम्हाला पट्ट्या पाहायला मिळतील। सध्याचे बाजारभाव गेल्या आठवड्यापेक्षा सध्या खूप चांगले आहेत। आज बीड मार्केट 700 प्लस होतं, म्हणजेच सध्या कोशाला सोन्याचे दिवस आलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण सध्या बॅचेस मध्ये लक्ष केंद्रित करत आहोत। तुम्हीही तुमचं नियोजन कसं आहे नक्कीच आपल्या कमेंट बॉक्स मध्ये मत व्यक्त करा व आपण जो ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामधून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायला विसरू नका। धन्यवाद।